महाराज आले दाराला अडचण दूर करायला. ताई माई कोण आहे काय घरात? नमस्कार हो बाबा. ताई दोन शब्द सांगतो, राग तर येणार नाही ना? नाही नाही, राग कसला येतोय, बोला की तुम्ही. ताई तुझं कोणाशी पटत नाही, स्वयंपाक तुला करू वाटत नाही आणि टीव्ही समोर बसली तर तू उठत नाही आणि हातातला मोबाईल तुझ्या सुटत नाही. बरोबर काय चूक? बरोबर आहे तुमचं. ताई तू घरच्यांना लावते लई जीव, पण तुझी कोणच करत नाही क्यू. नवरा तुझा भाग्यवान कीर्तिवान गुणवान, पण पिऊन आला तर जाते त्याचं भान. जास्त काही पित नाही पण घटरीत पडल्याशिवाय राहत नाही. बरोबर काय चूक? बरोबर आहे बाबा तुमचं. घरात भांडणं असतात, किरकिरा असतात, पण भांडणं मिटणार, किरकिरा मिटणार. पण एक काम कर, भांडण सुरू झालं तर तोंडात गुळाचा खडा ठेव. भांडणं मिटणार आणि किरकिर मिटणार. हे या बाबाचे बोल, विहिरीपेक्षा खोल. मांडलीस तर अनमोल, नाही तर सगळं माती मोल. महाराज तुम्हाला एक विचारू काय? तुमचं लगीन झालंय काय? लगीन नाही हो, मुलगीच मिळून झाल्या. तुम्हाला का मुलगी मिळून झाले सांगू काय? हो. ऐका तर मग, मेहनत तुम्हाला करू वाटत नाही आणि आरामाचा पैसा तुम्हाला पुरत नाही. राहायला तुम्हाला छोटस घर आहे पण बंगला नाही. बरोबर काय चूक? होय होय बरोबर आहे. घरच्यांवर तुमचा लय जीव आहे, पण घरातला एकही माणूस तुमच्या लग्नाचा विचार करत नाही. बरोबर काय चूक? होय बरोबर आहे तुमचं. तळ तुम्हाला भरपूर येतात, पण गुण मात्र जुळत नाही. आता गुण जुळणार, लगीन होणार. फक्त एक काम करायचं, मुलगी बघायला गेल्यावर तोंडामध्ये गुळाचा खडा ठेवायचा. 100% तुमचं लगीन होणार आणि तुमचं टेन्शन वाढणार. हे एका नवऱ्याच्या अनुभवाचे बोल, समुद्रापेक्षा खोल. मांडलास तर अनमोल, नाही तर सगळं माती मोल. काय दादा काय पण सांगायला रे, ते कुठं शक्य आहे? आता का बरं? मगाशी कसं तुम्ही सांगाल का? ते बरं कसं काय शक्य आहे? त्या आईला माणूस जगून देत नाही वाटत. ते महाराज बरोबर सांगाल तर तुम्हाला तर काय पटतच नाही.